आता दररोज सकाळ केच्या मुलांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे प्रांगण आपलं प्रांगण झालं आहे. आपण बघू शकताय बरीचशी मुलं या ठिकाणी खास खेळण्यासाठी पुन्हा एकदा आज सकाळी 5 वाजता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अनेक मुलं आलेले आहेत. पलीकडच्या बाजूनं मागच्या साईडला काही मुलं गेलेली आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी ही मुलं आता दररोज हे आपलं मैदान, मी मागच्या वेळी आपल्याला म्हटलं होतं हे सर्व पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण करून देण्याचा एक उद्देश आहे की हे मैदान आता हळूहळू ही सुरुवात होते. ही सुरुवात कधीतरी कुणाच्या तरी आठवणीत राहावी की एक वैभवशाली शाळेची पुन्हा एकदा कशी सुरुवात झाली होती. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे की हे क्षण आपल्यासाठी खास जपून ठेवण्याची. कारण शेवटी माणूस आहे, संवेदनशील आहे. अशा गोष्टीपासूनच तो आयुष्यात खूप मोठी प्रेरणा घेत असतो. मुद्दाम मी आपल्याला हा आकाशातील चंद्रसुद्धा आज या ठिकाणी साक्षीला आहे म्हणूया की या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचं वैभव कसं पुन्हा एकदा नव्यानं सुरू होतं आहे हे पाहायला. हा शाळेचा मागील परिसर मात्र आता हळूहळू आपल्याला म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी खास फुटबॉल खेळण्यासाठी इथं येऊ लागलेले. तर बघा हे किलबिलाट सुरू झाला आहे. हां, आणि थोडा नाही आहे, जरा जवळून दाखवतो मी तुम्हाला. बघा बघा बघा, हे तेच खेळाडू आहेत जे एकेकाळी इथं गलका करत होते, किलबिलाट करत होते. खूप मोठ्या संख्येने ना मी दाखवणार आहेत आपल्या सगळ्यांना. हे पहा, अशा प्रकारे हे मैदान पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या या खेळाडूंच्या गलक्यानं आवाजानं घुमतं आहे, अक्षरशः घुमतं आहे. हे बघा, या ठिकाणी आवाड अकॅडमीचे हे सगळे विद्यार्थी आहेत. कुठंतरी विद्यार्थ्यामध्ये फुटबॉलसारखा खेळसुद्धा आमच्याकडं खरं तर मैदानं नसल्यामुळं अशा खेळांची मुलामध्ये खास हे होत नाही. बघा, हे बघा, स्वतः सरी आहेत, आवाड सरी आहेत. त्यांना आपण म्हटलं होतं की हे मैदान आता आपण वापरूयात आणि त्यांनी सुरुवात केली आहे. खूप छान दृश्य आहे. आणि त्याला लागून हा शाळेचा परिसर बघतोय आपण. अगदी गोलपोस्टसुद्धा बनवला आहे. इथल्या काही अगोदरच मुलांनी गोलपोस्टसुद्धा बनवलेला आहे. निश्चित उत्सुक आहेत मुलं दोन्ही बाजूला. आपण बघू शकता गोलपोस्ट तयार आहे आमचा. ठीक आहे, तो मोजमापात नसेल खरा, पण आहे. नाहीतरी आजकाल क्रिकेट असो की फुटबॉल, हॉकी यांचे गोलपोस्ट किंवा स्टंप हे जे कसे असतात बनवलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इथंही हाच उत्साह विद्यार्थ्यामधला गलका तो फुटबॉल खेळताना. सर तुम्ही कसं काय करायला गद्दारी. सर पडले, सर पडले.
आणि इकडं दुसरीकडं सूर्य आता उगवण्याच्या प्रतीक्षेत आहे. काही वेळात आता तांबूस आकाश दिसतं आहे. सूर्य अर्थात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या अगोदरचं हे दृश्य खरं तर मागील 1 तासापासून ही मुलं खेळत आहेत तिथं. 5 वाजल्यापासून 5, 5:30 आणि 6 आणि आता जवळजवळ 6:30 होत आलेले आहेत. आविष्कार हातात घेऊन आविष्कार हातात अशा प्रकारे पुन्हा एकदा ज्याची प्रतीक्षा आपण करत होतो, जी सर्वांना प्रतीक्षा होती की या शाळेचं मैदान फुलून जावं, पुन्हा एकदा त्या शाळेत मुलांचा आवाज ऐकू यावा, खेळाचा आवाज ऐकू यावा, तो सुरुवात झालेला आहे. नक्कीच सुरुवात झालेली आहे. जसा जसा सूर्योदय होऊ लागला आहे, दृश्य स्पष्ट होऊ लागलेलं आहे आणि त्यामुळं आता खेळात ही मजा आली आहे.
शेवटी अशा खेळाचे नियम आपले आपले असतात. आता आपल्याला डी नाही मार्किंग नाही ग्राउंड त्याच्यामुळे आपला मनमानी ground आहे काय. माझा पाय थोडा problem आहे. ॲक्च्युली तुम्हाला हॉकी फुटबॉल याचे काही नियम आपण थोडे लक्षात घेऊन करा. कारण टीममध्ये किती खेळाडू असतात अपोजिट साईडचे मागे असतात नाही तर मग जे त्याच्यात काही नियम आहेत ते आपण एका दुसऱ्या याच्यावर चर्चा करू. कबड्डी असो फुटबॉल किंवा गोलकीपर आहे ठीक आहे. गोलकीपर हातानेही बॉल पकडू शकतो. त्याच्यानंतर मागं जे आहेत दोघं हे फुल बॅक म्हणतात त्याला, फुल बॅक ठीक आहे ना. त्यानंतर बॅक 3 असतात जे की 1 ते 2 बॅकला असतात गोलकीपरला सपोर्टर ठीक आहे ना. 3 1 2 3 हे बॅक. 1 जुलै इज माय बर्थडे हे असं मुलांना जोश पाहिजे. जोश असला ना आयुष्य आनंदात होतं. तुम्ही सुद्धा असंच खेळा, खेळ बी खेळा, अभ्यास बी करा आणि चांगलं ऑलराऊंड पर्सनॅलिटी बघा त्यालाच महत्त्व आहे जगात बाकी काही. थँक्यू थँक्यू थँक्यू.